नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयावर आपण चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि त्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला सोयाबीन पिकाची उत्पादकता किंवा उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आपल्याला काही महत्त्वाचे जे सूत्र आहेत त्या सूत्राला अनुलक्षून अधिक उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीने सोयाबीन पिकाचं काढता येईल याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. सोयाबीन पिकाची जर उत्पादकता आपण बघितली तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 14.65 क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता आपल्याला नंदुरबार जिल्ह्याची दिसून येते. त्याच तुलनेने आपल्या महाराष्ट्र राज्याचे 11.25 क्विंटल प्रति हेक्टर व तसेच भारताची जर बघितली तर 7.37 क्विंटल प्रति हेक्टर, म्हणजे ही उत्पादकता जर आपण लक्षात घेतली तर फारच कमी उत्पादकता या सोयाबीन पिकाची आपल्याला आपल्या भागामध्ये दिसून येते. यासाठी आपल्याला जर त्याची आपण कारणं जर शोधले तर असे भरपूर कारणं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतील की जेणेकरून आपल्याला सोयाबीन पिकामध्ये उत्पन्नामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर घट सोसावी लागते. मग त्याच्यासाठी काही कारणं आपण याच्यातून शोधून काढली आहेत. त्याच्यातले पहिलं कारण म्हणजे आधुनिक लागवड तंत्रज्ञान जे आहे ते सोयाबीन पिकामधलं अवलंब न करणे किंवा अधिक उत्पन्न देणाऱ्या ज्या सोयाबीन पिकामधल्या ज्या जाती आहेत त्या जातींचा वापर न करणे किंवा दर हेक्टरी रोपांची संख्या जेवढी आवश्यक आहे ती नियंत्रित न करून ठेवणे, बीज प्रक्रिया न करणे किंवा उगवणी जी आहे सोयाबीन बियाण्याची ती उगवणी क्षमता बियाण्यामध्ये किती आहे ते तपासून न घेणे किंवा योग्य खतांच्या ज्या मात्रा आहेत शिफारसीप्रमाणे मात्रा असतील तर ह्या मात्रांचा वापरसुद्धा नियमितपणे न करणे, तसेच रोग आणि कीड यांचा बंदोबस्त वेळेवर न करणे किंवा आंतरपीक पद्धतीच्या सोयाबीन पिकात वापर न करणे इत्यादी हे कारणं आपण सांगू शकतात, जेणेकरून आपल्याला सोयाबीन पिकाची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता आपल्याला ह्या कारणांमुळे आपल्याला कमी येते. आणि ही उत्पादकता जर आपल्याला वाढवायची असेल तर त्याच्यासाठी काही तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणं सर्वात महत्त्वाचं आहे. आता सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर त्यासाठी लागणारी जी जमीन आहे ती मध्यम ते भारी चांगल्या निचऱ्याची गाळाची जमीन सोयाबीन पिकास लागवडीसाठी उत्तम असते व ज्या जमिनीमध्ये सामो 7.5च्या जवळपास आणि विद्युत वाहकता 4 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीमध्ये सोयाबीनचे पीक उत्तम प्रकारे येतं. मग अशी जमीन आपण जर निवडली ज्या जमिनीमध्ये जीवाणू खतांचं प्रमाण असेल, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण असेल आणि अन्नद्रव्याचं भरघोस प्रमाण जर आपल्या जमिनीमध्ये जर असलं तर त्या पिकाचं उत्पादन किंवा त्याची उत्पादकता खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळते. मग आपल्या जमिनीला आपण सजीव ज्या माध्यमातून म्हणतो तर सजीव जमीन कोणाला म्हणावी की ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.60% जर जास्त असेल तर अशा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जास्त असला तर उत्पादन क्षमतासुद्धा जास्त असते. आणि जे आपण रासायनिक खतं आपल्या सोयाबीन पिकासाठी जे आपण देतो तर त्याचेसुद्धा विघटन होऊन पिकासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी त्याची मदत होते. म्हणून सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीचा आत्मा आहे असं आपण म्हणू शकतो. यामुळे काय होतं की आपले भौतिक, रासायनिक आणि जैविक जे गुणधर्म आहे हे गुणधर्म आपल्या सेंद्रिय कर्बावर अवलंबून असतात. म्हणजेच आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर संपला तर आपली जमीन आत्माविरहित झाली असं आपण सांगू शकतो. म्हणून अशा सजीव आणि शाश्वत जमिनीच्या निर्मितीसाठी सेंद्रिय कर्ब वाढवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब हा 0.60%च्या वर असणं अत्यंत गरजेचं आहे. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे की सुरुवातीच्या वेळीस जेव्हा आपण
पिकाची लागवड करतो त्याच्या अगोदर पूर्व मशागत करतो. तर पूर्व मशागतच्या वेळेस जमिनीला खोल नांगरणी करून उभ्या आडव्या कुरकुरव्याच्या पाळ्या देऊन चांगली जमीन भुसभुशीत करून घेणं आणि त्यामध्ये जवळपास 25 ते 30 गाड्या कंपोस्ट खत किंवा शेणखत हेक्टरी आपल्याला वापरणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला खोल नांगरट जर आपण केली तर मागच्या वर्षीचे जे पिकांचे अवशेष असतील, रोग आणि कीड या मोठ्या प्रमाणावर आपल्या जमिनीमध्ये असतात. तर या जेव्हा आपण पिकाची लागवड करतो त्यावेळेस आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला रोग आणि किडीचा दिसून येतो. म्हणून त्याच्यासाठी उन्हाळीमध्ये आपल्याला जेव्हा आपल्याला एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये जर जमिनीची चांगली खोल नांगरट करून उन्हामध्ये जर जमीन तापून दिली तर आपल्याला नंतर त्या पिकाच्या कालावधीमध्ये रोग आणि कीडचा प्रादुर्भाव आपल्याला कमी प्रमाणात दिसून येतो. तर त्याच्यासाठी अशा पद्धतीची जमीन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं की पिकाचं जर उत्पन्न आपल्याला वाढवायचं आहे तर त्यासाठी सुधारित वाणांचा वापर करणं हा सर्वात महत्त्वाचा विषय आपण इथं बघणार आहोत. तर सुधारित जाती आपल्याला कोणकोणत्या आहेत? तर पहिली जात JS 335 ही खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित आपल्या पूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे. ती 1994 साली प्रसारित झाली आणि 95 ते 100 दिवसाचा पिकाचा कालावधी आहे आणि 25 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरीपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता ह्या वाणामध्ये आहे. दुसरं वाण 9305 ज्याला आपण शॉर्ट ड्युरेशन वाण म्हणतो. 90 ते 95 दिवसाच्या कालावधीमधला 25 ते 35 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टरी उत्पादन देण्याची क्षमता ह्या वाणामध्ये सुद्धा आहे. दुसरं एक शॉर्ट ड्युरेशन वाण JS 9560 हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं कमी दिवसामध्ये म्हणजे 85 ते 90 दिवसामध्ये 20 ते 25 क्विंटल उत्पन्न प्रति हेक्टरी देण्याची या वाणामध्ये ताकद आहे. त्याच्यानंतर फुले अग्रणी जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील 2013 हे वाण प्रसारित झालेलं 105 ते 110 दिवसाचा कालावधीचं साधारणतः आपल्याला 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देण्याची क्षमता ह्या वाणामध्ये आहे. दुसरं वाण आणखी फुले संगम 2015 ते प्रसारित झालेलं 105 ते 110 दिवसाच्या कालावधीचं वाण 30 ते 35 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता ह्या वाणामध्ये आहे. आणि ही सर्व वाणं लवकर येणारी असतील किंवा तांबेरा रोगाला कमी बळी पडणारी अशी वाणं आहेत. तर यासाठी या सुधारित वाणांचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपलं उत्पादन वाढीसाठी हे जे महत्त्वाचे सूत्र आहे की आपल्याला या वाणांचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला एक MAUS 158 हे सुद्धा एक वाण हे 100 दिवसाच्या कालावधीचं आहे. उत्पादन क्षमता 25 ते 39 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत आपल्याला ह्या वाणामध्ये उत्पादन देण्याची क्षमता आहे आणि साधारणतः एक 100 ते 150 शेंगा प्रति झाड याप्रमाणे याला त्या झाडाला शेंगा लागतात. तर हे सुद्धा अत्यंत चांगलं वाण आपण लावू शकतो. त्याच्यानंतर एक MSCS 1188 हे सुद्धा अधिक उत्पादन देणारं वाण 100 दिवस कालावधीचं आहे. साधारणतः 25 ते 39 क्विंटलपर्यंत सुद्धा हे वाण चांगल्या पद्धतीचं आपल्याला उत्पन्न देऊन जातं. तर हे झाले सगळं आधुनिक जे रिसेंट वाणं आहेत. तर ह्या वाणांचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला त्याची पिकाची उत्पादन क्षमता आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळू शकते. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो पेरणीचा. सोयाबीन पिकाची पेरणी आपण वापशावर करून घेणं अत्यंत महत्त्वाचे असतं, जेणेकरून आपल्याला जेवढं बियाणं आपण एका एकरीला आपण 30 किलो बियाणं वापरतो एवढं बियाणं जर पूर्ण आपल्याला उगवण क्षमता त्याची जर चांगली मिळाली तर आपल्याला वापशावर पेरणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्या पेरणीचा जो काळ आहे तो साधारणतः आता 10 जून नंतर तर 15 जुलैच्या आत आपल्याला याची पेरणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 15 जुलैनंतर जर आपण या वाणाची या पिकाची जर आपण पेरणी केली तर आपल्याला उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट सोसावी लागते. म्हणून यासाठी आपण पेरणी करत असताना पांबरीने जर 2 ओळीत 45 सेंटीमीटरचं अंतर आणि 2 रोपामधील 5 सेंटीमीटरचं अंतर या भारी जमिनीसाठी ठेवलं
तर खूप चांगल्या पद्धतीचा उत्पन्नाचा फायदा यामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. आणि जर मध्यम जमीन असेल तर 2 ओळीचं अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपामधील अंतर 10 सेंटीमीटर, म्हणजे 30 बाय 10 सेंटीमीटर जरी अंतर ठेवलं तर मध्यम जमिनीसाठी सुद्धा झाडांची संख्या आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण करता येते आणि उत्पादनसुद्धा आपल्याला चांगलं मिळतं. तर 30 किलो बियाणं जर आपण एका एकराला जर वापरलं तर साधारणतः आपल्याला याच्यामध्ये दर हेक्टरी रोपांची संख्या 4 ते 4.5 लाख एवढी आपल्याला नियंत्रित करून ठेवणं अत्यंत गरजेचे असतं. म्हणून पेरणी करत असताना एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे का मोठ्या प्रमाणावर जमीन भुसभुशीत असेल तर काही वेळेस काय होतं की पेरणी करत असताना 4 सेंटीमीटरपेक्षा जर बियाणं खोलीवर गेलं तर आपल्याला याची उगवण क्षमता किंवा बियाण्याचं अंकुरण होण्यासाठी आपल्याला काही मदत त्याच्यात आपल्याला मिळत नाही. तर 4 सेंटीमीटरच्या वर जर आपल्याला बियाणं असलं तर आपल्याला तेवढी काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याची उगवण किंवा अंकुरण फुटण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला मदत होते. त्याच प्रमाणात एक अधिक उत्पन्न ज्याला आपण बंपर यील्ड म्हणतो, तर हे सुद्धा आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण घेऊ शकतो आणि ते म्हणजे BBF तंत्रज्ञान. कारण सोयाबीनमधलं BBF तंत्रज्ञान हे खूप मोठ्या प्रमाणावर प्रचलित झालेलं आहे आणि BBF तंत्रज्ञानाद्वारे 30 ते 35 क्विंटल प्रति एकरी उत्पन्नसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये प्रयोगांती आपल्याला मिळालेला आहे. म्हणून यासाठी जर आपण 4 फुटाचा बेड म्हणजे 120 सेंटीमीटरचा बेड जर आपण केला आणि साधारणतः 2 ओळीतलं अंतर आपण 40 सेंटीमीटर जर ठेवलं तर 4 ओळी त्याच्यामध्ये बसतात आणि बेडच्या दोघं साईडला 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटाची जर आपण चारी पाडली ज्याच्यामधून आपल्याला पाणी त्याच्यामधून आपण देऊ शकतो किंवा जास्त पाणी आलं ते त्याच्यामधून बाहेरून निघू शकतं. तर अशा पद्धतीने आपण जर बेडच्या माध्यमातून BBF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर आपण लागवड केली तरीसुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकतं. मग BBF तंत्रज्ञान म्हणजे काय की शेत जमिनीमध्ये सरी व गादी वाफा यंत्राने तयार करून गादी वाफ्यावर बियाण्याची लागवड अथवा पेरणी करणे याला आपण रुंद सरी वरंबा पेरणी तंत्रज्ञान असेही म्हणतो. याचे वैशिष्ट्य काय आहेत तर पावसाचा लहरीपणा आपण वर्षानुवर्ष जाणत आहोत. तर यासाठी आपल्याला कमी पाऊस आला किंवा जास्त पाऊस आला तर आपल्याला याच्या सोयाबीन पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होत नाही, पण चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला याच्यामधून मिळत असतं. आणि पाऊस कमी झाला तरी पिकाला पाण्याचा ताण पडत नाही, कारण गादी वाफा असल्यामुळे ओलावा सतत त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो आणि यासाठी आपल्याला पावसाच्या खंडामध्ये मूलस्थानी जलसंधारण आपल्याला याच्यामध्ये करता येतं. अतिरिक्त पावसाचे पाणी बाजूच्या ज्या आपण सरी पाडल्या त्याच्यामधून आपण सुरक्षितरित्या पाणीसुद्धा त्याच्यामध्ये बाहेर काढता येतो आणि गादी वाफा असल्यामुळे पिकांच्या मुळांमध्ये चांगल्या पद्धतीची वाढ होते, पिकांची वाढ जोमाने होते. त्याच्यानंतर जमिनीमध्ये जे सच्छिद्रता आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये निर्माण होते आणि एक महत्त्वाचं कारण यामध्ये की आपल्याला बियाण्यातसुद्धा आपल्याला बचत करता येते. तर बियाण्याची साधारणतः एकरी आपल्याला 8 किलो बियाण्याची बचतसुद्धा या BBF तंत्राद्वारा आपण करू शकतो. आणि ह्या वर्षी सोयाबीन बियाण्याचा शॉर्टेज असल्यामुळे जर आपण ह्या तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर कमी बियाण्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न या BBF तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला मिळू शकतं. यासाठी म्हटलं बियाण्याचं जे प्रमाण आहे तर आपल्याला साधारणतः 30 किलो प्रति एकरी या माध्यमातून आपण 45 बाय 10 असेल किंवा 30 बाय 10 सेंटीमीटर असेल ह्या प्रमाणात आपण त्याची लागवड करू शकतो. दुसरं महत्त्वाचं जे तंत्रज्ञान आपण ज्याला म्हणतो की पिकाच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचा विषय म्हटला जातो. तर बीज प्रक्रिया आपल्याला 2 पद्धतीची आपण सोयाबीन पिकाला करू शकतो, एक रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक बीज प्रक्रिया. जैविक बीज प्रक्रिया जर केली तर पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला उत्पन्नामध्ये फायदा दिसून आलेला आहे आणि यासाठी जैविक बीज प्रक्रिया करत असताना रायझोबियम आणि PSB हे दोघं जैविक खतं आपल्याला त्या बियाण्याला लावणं गरजेचे असतं, चोळणं गरजेचं असतं. जर आपल्याकडे लिक्विड असेल तर 125 ml प्रति 10 किलो बियाण्यात रायझोबियम आणि PSB हे जर आपण लावलं तर आपल्याला बियाण्याला उगवण क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. आणि जर पावडर फॉर्ममध्ये जर असेल
तर आपल्याला 250 ग्रॅम प्रति 10 किलो किंवा 15 किलोपर्यंत आपण 250 ग्रॅम रायझोबियम आणि PSB हे दोघं जैविक खतं आपण त्याला लावू शकतो. आणि त्याच्यानंतर ट्रायकोडर्माचा वापर करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून जी हानिकारक बुरशी आपल्या मातीमध्ये असते तर 5 ग्रॅम प्रति किलो ह्या प्रमाणात जर ट्रायकोडर्माची सुद्धा आपण बीज प्रक्रिया जर करून घेतली तर खूप चांगल्या पद्धतीचा फायदा आपल्याला त्या पिकामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. रायझोबियम म्हणजे काय की रायझोबियम हे जीवाणुखत आपल्या वनस्पतीबरोबर सहजीवी पद्धतीने राहत असून पिकांच्या मुळांवर विशिष्ट प्रकारच्या गाठी निर्माण करतात. मग द्विदल पिकं जी असतात त्यांच्या मुळावर गाठी तयार होऊन तिथे रायझोबियमचे जीवाणू वाढतात आणि हवेमधील 90% नत्र शोषून घेतात आणि त्या पिकाला त्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्या मदत करतात. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जर आपण रासायनिक खतांचा जो वापर करतो तर ते सुद्धा त्या पिकाला मिळण्यासाठी त्याची मदत मोठ्या प्रमाणावर होते. आणि असं हवेतील 90% नत्र जर आपल्याला या जीवाणू खताच्या माध्यमातून जर मिळत असेल तर अत्यंत फायद्याची गोष्ट आपल्याला आपल्या पिकासाठी ते होऊ शकते. पिकाचा वाढीसाठी आपण म्हणतो की जवळपास 16 प्रकारचे अन्नद्रव्य आपल्या पिकाच्या वाढीसाठी गरजेचे असतात. परंतु सोयाबीन पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य या खतांचा जर वापर केला तर एक चांगल्या पद्धतीच्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण केलं असं आपण समजू शकतो. तर याच्यासाठी लागणारं 50 किलो नत्र, 45 किलो स्फुरद आणि 75 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश प्रति हेक्टर एवढं सोयाबीन पिकाला खत लागतं. म्हणजे 110 किलो युरिया वापरायचा, 450 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 75 किलो पोटॅश प्रति हेक्टरी एवढं प्रमाण जर आपण पेरणीच्या वेळेस वापरलं तर सोयाबीन पिकामधलं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतं. यासाठी आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापनाचा जर अवलंब केला आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आपण बघत आहोत की झिंक सल्फेट, झिंकची कमतरता आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते आणि सोयाबीनसारख्या पिकाला जर झिंक सल्फेट 25 किलो प्रति हेक्टरी जर आपण दिलं तर आपल्याला पिकाच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ दिसून आलेली आहे. तर अशा पद्धतीने जर आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर आपण सोयाबीन पिकामध्ये केलं तर निश्चितच आपल्याला पिकाची वाढ करण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीची मदत होईल. यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर जो आता खर्च होतो हल्लीच्या काळात तो असतो म्हणजे गवत, ज्याला म्हणतो आपण तण खाई धन. तर याच्यामध्ये आपण रासायनिक तणनाशकाचा सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर वापर करू शकतो. म्हणजे आपण जे म्हणतो की टर्गा सुपर असेल किंवा परसूट असेल तर हे सुद्धा आपल्याला बियाण्याची उगवण झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर बियाण्याची उगवण झाल्यानंतर सुद्धा आपण परसूट नावाचं तणनाशक आपण वापरू शकतो. साधारणतः 100 ग्रॅम प्रति हेक्टरी एवढं प्रमाणात आपण परसूट जर वापरलं, त्याची फवारणी केली तर आपल्याला अतिरिक्त जो खर्च तण व्यवस्थापनाचा आहे तो सुद्धा आपल्याला टाळता येतो. आणि या फवारणीच्या माध्यमातून आपण जर रासायनिक तणनाशकांचा वापर केला तर निश्चितच आपल्याला पिकांमध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. दुसरं महत्त्वाचं की हल्लीच्या काळामध्ये किंवा पावसाच्या लहरीपणामुळे आपण एकच पीक न घेता जर आपण एक आंतरपीक पद्धतीचा जर अवलंब केला तर सोयाबीन पिकामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं अर्थशास्त्र आपल्याला याच्यामधून मिळतं. म्हणून याच्यासाठी आपल्याला तूर अधिक सोयाबीन म्हणजे तूरची 1 लाईन आणि सोयाबीनच्या 2 लाईन किंवा तूरची 1 लाईन किंवा सोयाबीनच्या 3 लाईन अशा पद्धतीने आपण जर सोयाबीन पिकामध्ये जर आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितच आपल्याला अतिरिक्त उत्पादन तर मिळतंच, परंतु जे तण असतं ते तणसुद्धा पिकाचा खाली जर आपण तूरसारखं पीक लावलं तरी आपल्याला तणाचा प्रादुर्भाव यामध्ये कमी प्रमाणात याच्यामध्ये दिसून येतो. म्हणून याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जे आंतरपिकं आहेत ते आंतरपिकं आपण या सोयाबीनसारख्या पिकामध्ये लावू शकतो. परंतु सर्वात प्रचलित जे आपण म्हणतो की तूर आणि सोयाबीन यांचं कॉम्बिनेशन खूप चांगल्या पद्धतीचं असतं.
तर एक तूर जी असते ती साधारणतः उंच वाढणारी असते आणि सोयाबीन असते ती साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 फुटापर्यंत वाढत असते. म्हणजे एक पीक मोठं आणि एक पीक छोटं, एक पीक जास्त कालावधीचं आणि एक पीक कमी कालावधीचं, असा विचार करून जर आपण आंतरपीक पद्धतीचा जर अवलंब केला तर निश्चितच याच्यामधलं जे अर्थशास्त्र आहे याचा फायदा आपल्याला पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा मिळतो. पुढचा मुद्दा आहे पाणी व्यवस्थापन. सोयाबीन हे पीक खरीप हंगामाचं आहे, म्हणजे पावसाळू पीक आपण म्हणतो, परंतु काही अवस्था सोयाबीन पिकामधल्या फांदी फुटणाऱ्या असतील किंवा फुलोरा अवस्था असतील. फुलोरा अवस्था ही अत्यंत महत्त्वाची अवस्था सोयाबीन पिकामध्ये म्हटली जाते आणि अशा वेळेस पाण्याचा ताण जर पडला किंवा पावसाचा खंड जर पडला फुलोरा अवस्थेमध्ये 10 दिवस 12 दिवस जर पाऊस आपल्याला मिळाला नाही किंवा ओलावा त्या झाडाला मिळाला नाही सोयाबीन पिकाला, तर आपल्याला याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर घट येते किंवा सोयाबीन पिकाची फुलगळ होते. तर आपल्याकडे जर पाण्याची उपलब्धता असेल तर फांद्या फुटताना आपण 30 ते 35 दिवसाच्या कालावधीमध्ये जर पाऊस आला नाही तर तेव्हा आपण एक पाणी देऊ शकतो. आणि आपल्याकडे एकच जर पाणी असेल तर फुलोरा अवस्थेमध्ये जर आपण म्हणजे 45 ते 50 दिवसाची अवस्था असते आणि अशा फुलोरा अवस्थेमध्ये जर आपण पावसाचा खंड पडल्यास एक पाण्याची जी आपण सोय करून दिली तर अशा वेळेस आपल्याला पिकामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. तर याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचं जे आपण म्हणतो की रोग आणि कीडचा प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीन पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. खास करून किडींचा उपद्रव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. मग किडींचे जे उपद्रव आहेत ती होण्याची सुद्धा कारणं आहेत. मग ह्या कारणांना अनुलक्षून जर आपण थोडासा विचार केला की सलग मोठ्या क्षेत्रावर एकाच प्रकारचे पीक, म्हणजे उदाहरणार्थ सोयाबीन आपण पीक म्हणू, तर या पिकाची जर आपण लागवड केली तर आपल्याला त्याच्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. म्हणून यासाठी म्हटलं की आंतरपीक पद्धतीचा जर अवलंब केला तर निश्चितच रोग आणि कीडसुद्धा आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसून येते. किडीस पोषक असलेल्या ढगाळ वातावरणामध्ये किडींची वाढ ही झपाट्याने होते. म्हणून या ज्या अवस्थावेळी जर वातावरणामध्ये जर ढगाळ वातावरण असलं तर आपण वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे आणि शिफारसीप्रमाणे त्याच्यामध्ये रासायनिक औषधांचा वापर करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. जे कीटकनाशक असतील तर याचा वापर करणंसुद्धा वेळेवर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा तणनाशक, आता बरेच प्रमाणात तणनाशकांचा वापर आता होत चालला आहे. तर तणनाशकांचा वापर वाढल्यामुळे आंतरमशागत करण्याचे प्रमाण आपल्याला घटले आहे आणि आंतरमशागत आपण जर कमी केली किंवा केलीच नाही तर आपल्याला तणांचा प्रादुर्भाव तर होतोच, पण तणांमुळे आपल्याला रोग आणि किडीला सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला बळी पडावं लागतं. म्हणून याच्यासाठी आपल्याला जसं स्पोडोप्टेरा ह्या किडीने नेहमी वापरात असलेल्या कीटकनाशकांची प्रतिकारक क्षमता निर्माण केली आहे आणि प्रामुख्याने पूर्ण वाढ झालेल्या अळ्यांवर पारंपरिक कीटकनाशकांचा काहीही परिणाम आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत नाही. म्हणून यासाठी आपल्याला वेळेवरच जर आपण रोग आणि किडींचा जर आपण नायनाट केला तर आपल्याला होणारं नुकसान जे ते आपण टाळू शकतो आणि चांगल्या पद्धतीचं एकात्मिक कीड आणि रोगचं व्यवस्थापन आपण करू शकतो. यामध्ये काही ज्या 2 ते 3 प्रकारच्या अळी असतात तर याच्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकासाठी नुकसान आपल्याला सोसावं लागतं. यासाठी जी पाने पोखरणारी जी अळी असते, साधारणतः अंडी पांढरी चकाकणारी असतात, नंतर 6 ते 8 मिलीमीटर लांब, मागील बाजूस त्याची थोडी निमुळती असते, पिवळसर तपकिरी रंगाची असते, रंगाने करडी आणि 8 ते 10 मिलीमीटर लांब, मागील पंखाच्या कडावर केसाची वाढ आपल्याला दिसून येते, रात्रीच्या वेळेस क्रियाशील असतात. तर अशी ओळख आपल्याला ह्या किडीची आपल्याला सांगता येईल आणि त्याचा जो जीवनक्रम आहे तो साधारणतः त्याच्या अंडी जे ते पानावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतात. पिवळसर हिरवी किंवा पूर्ण वाढीनंतर पानं त्याचे गळून जातात. 10 ते 14 दिवसाची त्याची अवस्था असते आणि साधारणतः तपकिरी 5 ते 6 मिलीमीटर लांब अशा आकाराच्या आपल्याला दिसून येतात. त्याची अवस्था 4 ते 6 दिवसाची आपल्याला दिसून येते. 5 ते 20 दिवस त्याची प्रौढ अवस्था असते आणि त्याचा जीवनक्रम 16 ते 22 दिवसाचा असतो. तर ह्या किडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला म्हणजे साधारणतः 40 ते 70% ह्या किडीमुळे आपल्याला उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट दिसून येते. म्हणून पानावर
वाळलेल्या गवताच्या रंगाचे चट्टे आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात आणि हलक्याशा धक्क्याने ते फाटतात. अशा पद्धतीच्या नुकसानीचा प्रकार ह्या किडींच्या माध्यमातून होतो आणि याचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर साधारणतः आपल्याला एकरी 2 किंवा हेक्टरी 5 प्रकाश सापळे आपल्याला याच्यामध्ये लावणं गरजेचं असतं किंवा डेकामेथ्रिन 2.8% प्रवाही 400 मिली 500 लिटर पाण्यामध्ये जर आपण त्याची एक वेळेस फवारणी केली तर त्याच्यासुद्धा नियंत्रणासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीची मदत होते. दुसरी अळी जी आहे ती हिरवी उंट अळी ज्याला म्हणतो आपण. त्याची ओळख आहे, रंग त्याचा हिरवा असतो, शरीराचा मध्यभाग उंटाप्रमाणे उंचावून चालते म्हणून आपण त्याला हिरवी उंट अळीसुद्धा त्याला म्हणतो. हिचासुद्धा जीवनक्रम अंडी पानावर 100पर्यंत अंडी ती घालत असते. रंग पांढरट व फुटताना काळा रंग अवस्था 2 ते 4 दिवसाची दिसून येते. अळी 3 ते 5 सेंटीमीटर लांबीची आपल्याला दिसते. हिरवी 16 ते 18 दिवसाच्या कालावधीची अवस्था असते आणि साधारणतः 5 ते 8 दिवसाचे पतंग त्याच्यात दिसून येतात आणि जीवनक्रम 28 ते 30 दिवस कालावधीचा याचा जीवनक्रम आपल्याला दिसून येतो. नुकसान जर करत असेल तर अळीची उपजीविका पाने, कळ्या, फुले व शेंगा या सर्व भागावर आपल्याला त्याचं नुकसानीचं प्रमाण आपल्याला दिसून येतं आणि याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोयाबीन पिकामध्ये नुकसान होतं. तर याच्यासाठी आपल्याला साधारणतः क्विनॉल फॉस 1 लिटर 500 लिटर पाण्यामध्ये जर आपण फवारणी केली किंवा मग सुरुवातीच्या अवस्था जर असेल त्याची 5% निंबोळी अर्काचा जर आपण वापर केला किंवा क्विनॉल फॉस 1 लिटर 500 लिटर पाण्यामध्ये याची फवारणी केली तर याचेसुद्धा आपल्याला वेळेवर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आपल्याला करता येतं. तिसरी अळी जी आपण म्हणतो केसाळ अळी, तर ही सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारी अळी आहे. साधारणतः अंडी पिवळसर गोलाकार समूहाने अवस्था 60 ते 8 दिवसाची आपल्याला दिसून येते. अळी 3 ते 4.5 सेंटीमीटर लांबीची असते. अंगावर तपकिरी काळसर दाट केस आपल्याला दिसून येतात. पतंग साधारणतः शुभ्र पांढरे 7 दिवसाचे आपल्याला आढळून येतात. जीवनक्रम 5 ते 10 आठवड्याचा असतो आणि त्याच्या ज्या पिढ्या आहेत त्या वर्षाला साधारणतः 3 ते 5 पिढ्या ते पूर्ण करते. आणि नुकसानीच्या प्रकार बाल्य अवस्था समूहाने त्या उपजीविका करतात. मोठ्या अळ्यांची त्याच्यामध्ये उपजीविका खूप मोठ्या प्रमाणावर त्या पिकांचा पानावर करतात आणि साधारणतः 75% दाण्यामधलं जे वजन आहे ते वजन घट आपल्याला त्याच्यामध्ये या अळीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. म्हणून अशा पद्धतीचं मोठ्या प्रकारचं नुकसान आपल्याला या किडींच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. तरी याच्यासाठी आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन याचा जर अवलंब केला म्हणजे निंबोळी अर्क झालं किंवा कामगंध सापळे ज्याला म्हणतो, क्विनॉल फॉस रासायनिक औषधांचा जर आपण त्याच्यात वापर केला तर ह्या किडीसाठी क्विनॉल फॉस 1 लिटर जर आपण 400 ml 500 लिटर पाण्याच्या माध्यमातून जर आपण फवारणी करून दिली तरी या किडीवर आपण नियंत्रण आपण करू शकतो. आणि रोग आणि कीड याला जर आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा रोग व्यवस्थापन अशा पद्धतीचा जर अवलंब आपण ह्या सोयाबीनसारख्या पिकामध्ये जर केला तर निश्चितच आपण रोग आणि कीड याचं आपण चांगल्या पद्धतीचं नियंत्रण करू शकतो आणि आपलं पीक आपण चांगल्या पद्धतीने वाचवू शकतो. म्हणजे साधारणतः आपण जे हे सर्व मुद्दे आपण जे पाहिले तर हे सर्व आपल्याला पिकाच्या वाढीच्या दृष्टिकोनाने ह्या गोष्टी आपल्याला त्या माध्यमातून वेळेवर करून घेणं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण ह्या वर्षी सोयाबीन बियाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहे आणि यासाठी एक शेतकऱ्यांना विनंती असेल की जर आपण घरचं बियाणं जर असेल तर ते निश्चितच तुम्ही ते घरचं बियाणं पेरलं पाहिजे जेणेकरून आपल्याला शॉर्टेजचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी करता येईल. आणि यासाठी घरचं बियाणं जर आपल्याला पेरायचं असेल तर आपल्याला साधारणतः आपल्या घरच्या बियाण्याची उगवण क्षमता आपल्याला तपासून घेणं गरजेचं आहे. साधारणतः 70% वर जर आपल्याला त्याचे अंकुरण झाले किंवा उगवण क्षमता असेल बियाण्याची तर आपण ते पेरू शकतो आणि 60% जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 10% बियाणं हे जास्त वापरून आपण जरी पेरलं त्याची बीज प्रक्रिया करून जीवाणू खताची बीज प्रक्रिया करून तरी आपल्याला ते पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदेशीर ठरू शकतं. तर शेतकरी मित्र अशा माध्यमातून आपण सोयाबीन पिकाची लागवड जर केली
किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर केला, अधिक उत्पादनक्षम देणाऱ्या वाहनांचा जर वापर केला, तर मला वाटतं निश्चितच आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन सोयाबीन पिकामध्ये आपल्याला मिळू शकतं. आणि अशा माध्यमातून एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक रोग व्यवस्थापन या तंत्रज्ञानाचा जर या पिकामध्ये जर आपण वापर केला, तर निश्चितच आपल्याला सोयाबीन पीक हे फायदेशीर ठरू शकतं. तर मला वाटतं या मुद्द्यांना अनुलक्षून जर आपण चांगल्या पद्धतीचं जर व्यवस्थापन केलं, तर निश्चितच सोयाबीन पिकामध्ये आपण चांगली उत्पादकता किंवा चांगलं उत्पन्न आपण गाठू शकतो. धन्यवाद.